मराठी माणूस ह्या राज्यात नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा होईल वा वा. जर या गोष्टी केल्यात तर. खरं आहे. आज अंबानीच्या आपण एवढे जिओचं मोठमोठे सेंटर बघतो. त्या दिवशी मी गेलो होतो जिओ सेंटर मध्ये. आपला इव्हेंटचा बिझनेस आहे, डेकोरेशनचा. तर आपल्याला एक ऑर्डर होती तिकडे इव्हेंटची. त्याचं बलाढ्य एवढं साम्राज्य बघितलं मी. आणि आपण अंबानी अंबानी करतोच. त्या पदावर मराठी माणूस का नाही? तो मुंबईतूनच करतोय ना सर्व. तो एवढा मोठा कसा झाला? मुंबईतून झाला. मग आपल्या माणसांना एवढं लक्षात आलं पाहिजे की त्या पातळीवर आपल्याला मराठी माणसाला पण यायला पाहिजे. ठीक आहे, त्यांनी मेहनत केली. अंबानी असेच पैसेवाले ना झाले, त्यांची पण मेहनत आहे. त्यांनी पण सर्व गोष्टी केल्या, त्या गोष्टीचा आपल्याला आदर केला पाहिजे. पण मराठी माणूस का नाही? मराठी माणूस झाला हे म्हणायचं की मराठी माणूस चुका काढण्यात अग्रेसर. एक नंबर. अहो माझी काही चूक दिसली ना, जय भोसलेने ही चूक केली. मध्ये माझं मारामारी झाली होती माझी एका विषयावरून. तो विषय होता वेगळा, नॉर्मल विषय होता. धक्कामुक्की झाल्यानंतर गरब्यामध्ये आणि ते आपसात झालं होतं. तिकडे लोकांनी बदनामी करण्यासाठी जय भोसलेने मुलीची छेड काढली म्हणून त्याला मारलं किंवा त्याची मारामारी झाली. खोटा इतिहास सांगितलं म्हणून त्याची मारामारी झाली. या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी आपण महाराजांच्या विचारातले लोक जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा आमचं चारित्र्य किंवा आम्ही काय आहोत हे लोकांना कळून येतं. आमची मारामारी वेगळ्या हिशोबाने झाली होती, पण ते दाखवलं वेगळं. मग काही गोष्टी असतात जे लोकांनी खरंच बघितलं पाहिजे की रिअलिटी काय. चिडवता तर तुम्हाला येईल, तुम्ही मला चिडू शकता, काय याचे फॉलोअर्स आहेत, काय एवढा काय फेमस आहे. तिथे येण्यापर्यंत काय गोष्टी कराव्या लागतात हे आम्हाला माहिती आहे. बरोबर.